रामराम मंडळी. विदर्भातील वर्धा जिल्ह्याची भटकंती आपण आता चालू केलेली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या भटकंतीची सुरुवात करताना आपण अल्लीपूर गावात आलेलो आहे. अल्लीपूरच्या गावातील ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या शेजारी अलीपूरची गडी, जी आता फक्त एका भिंतीपुरती शिल्लक आहे. समोर तुम्हाला दिसत असेल ही जी भिंत दिसत आहे, इथे समोर आपल्याला अल्लीपूर गावाचे ग्रामपंचायत कार्यालय दिसत आहे. एका भिंतीपुरतीच अल्लीपूरची गडी आज अस्तित्वात आहे. विदर्भाच्या भटकंतीत आपण आता आलेलो आहोत वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील आबाजी सोनेगाव या गडीत. सध्या या गडीचे पूर्णपणे मंदिरात रूपांतर झालेले आहे. आबाजी महाराज म्हणून इथले स्थानिक संप्रदायातील महंत यांनी येथे समाधी घेतली, त्यामुळे या गडीचे रूपांतर एका मंदिरात झालेले आहे. चला तर पाहूयात आपण सोनेगाव आबाजीची ही गडी. या गडीत 2 मंदिरे आहेत. मंदिराचा नगारखाना पाहू शकतो आपण. 2 द्वारपाल रेखाटलेले आहेत, त्यांच्यावर कृष्णाचे शिल्प आहे. इथे काही शिल्प आहेत. आतमध्ये शिरताना आपल्याला अशा पद्धतीचे बांधकाम पाहायला भेटते. हे एक मंदिर आहे. महादेवाचे मंदिर आहे कदाचित. आतमध्ये आपल्याला महादेवाची पिंड दिसते. सुंदर असा सभामंडप आहे. अनेक खांबांनी सभामंडपाचे छत पेललेले आहे. येथे आपल्याला हनुमान रायाची मूर्ती दिसत आहे. सद्गुरू आबाजी महाराज मंदिराचा हा सुंदर असा परिसर. हे मंदिर मुख्य मंदिर आहे. इथे समोर सभागृहाचे बांधकाम चालू आहे. आपण एक फेरी मारू मंदिराला. समोर आपल्याला कळसाशी काम चालू आहे. रंगरंगोटी दिसत आहे. हा सुंदर असा मंदिराचा भाग. एखाद्या गडाच्या तटबंदीसारखी ही रचना आहे. इथून आपल्याला सोनेगाव आबाजी गावाचे दर्शन करते. या बाजूला भाविक भक्तांसाठी सुंदर असा वरांड्याचा परिसर.
आपण समोर मुख्य मंदिरात जाऊ. सुंदर असा परिसर आहे एकंदरीत. मंदिराच्या बाहेर गणपतीचे हे छोटस मंदिर दिसत आहे. छान सुंदर अशी गणपतीरायाची मूर्ती. मुख्य मंदिरात आपल्याला श्रीकृष्ण मंदिर दिसत आहे. इथे दादाजी महाराजांच्या समाधी वृंदावन. या बाजूला पादुका दिसत आहेत आपल्याला. हे सद्गुरू आबाजी महाराज यांचं चित्र रेखाटलेलं आहे. इथे आपल्याला समर्थ आबाजी महाराज यांचे चित्र दिसत आहे. आणि हे दादाजी महाराज. इथून पुढे आल्यानंतर ही गोविंद गुरु महाराज यांची समाधी छायाचित्र दिसत आहे. आतमध्ये आपल्याला विष्णू नारायण दिसत आहे. या मंदिरासमोर असलेले गणराज आणि हे 2 द्वारपाल. इकडे सद्गुरू नगाजी महाराज यांची समाधी आहे. सुंदर असे मंदिर आहे. आणि मंदिराचा हा समोरचा सभा मंडप जो अनेक खांबांनी पेललेला आहे. सोनेगावच्या या आबाजी महाराजांच्या समाधी स्थळावर हे जे मुख्य मंदिर आहे मुरलीधर अर्थात कृष्णाचे आणि लक्ष्मीनारायणचे, या 2 मंदिरांच्या खाली एका तळघरात आबाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहता येते. त्या तळघरात आबाजी महाराजांची ही समाधी आहे. आबाजी महाराजांची हीच ती मूर्ती. येथेच त्यांची समाधी आपल्याला पाहावयास भेटते. सोनेगाव आबाजी गडीचा हा बाहेरचा भाग जरा नव्याने बांधकाम आहे थोडस. काही ठिकाणी आपल्याला मूळ गडीचे काही अवशेष दिसतात. मंदिराची ही बाकीची बाजू आहे. इथे नवीन बांधकाम केलेले आहे. बांधकाम करताना एका गडीची रचना कशी असेल त्याप्रमाणे इथे बुरुजाची निर्मिती केलेली आहे.
वर्धा तालुक्यातील कुरझडी गावात आपण आता आलेलो आहोत. आणि कुरझडी गावात 4 बुरुजांची एक गडी होती. त्या 4 बुरुजांपैकी आता एका बुरुजाच्या कोपऱ्यातला हा उत्तरेच्या बाजूला असलेला अवशेष आपल्याला सध्या पाहता येतोय. कुरझडीच्या गडीची ही मागची बाजू, जो उत्तरेच्या बाजूचा एक बुरुजाचा काही भाग आज शिल्लक आहे, त्याची ही पाठीमागची भिंत. कुरझडीच्या या गडीचे हे असे अस्तित्व संपणारे रूप आपण पाहू शकतो. आता बरीचशी पडझड झालेली आहे. काही दिवसात हे सगळंच नष्ट होईल. जुन्या लाकडातील कलाकुसरीतले खांब आहेत हे. ही दरवाजाची एक कमान दिसते आहे आपल्याला. ही एक बऱ्यापैकी फक्त भिंत आता दिसत आहे. अस्तित्व हरवत असलेली कुरझडी गावातील कुरझडीकर यांची गडी. आज तरी आपल्याला सध्या एवढे अवशेष पाहायला भेटतात. काही दिवसानंतर हे तरी दिसेल का नाही याबाबत शंका आहे. 4 बुरुजांची गडी होती चौकोनी आकारातली. सध्या सर्व बुरुज शिल्लक राहिलेलेच नाहीयेत. आता हा फक्त वाड्यातला आतला काही भाग शिल्लक आहे. कुरझडीची गडी पाहून आपण आता नाचनगावच्या सराईकडे निघालेलो आहोत. आणि वाटेत हा आपल्याला भेटलेला सुंदर असा सूर्यास्त. भटकंतीच्या आज दुसरा दिवस आहे विदर्भातल्या. पाहूयात आता नाचनगाव सराईत आपल्याला काय काय पाहायला भेटतंय ते. विदर्भाच्या भटकंतीत आपण आता वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील गडीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. नाचनगावची ही गडी पण आहे आणि सराई पण आहे. गडीचे अवशेष सध्या बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत, पण मुख्य दरवाजा हा आता बंद आहे. कमल पुष्पाचे 2 फुलं गडीच्या या दरवाजांवर आपल्याला 2 कमळांच्या फुलांचे शिल्प दिसत आहेत. प्रत्येक कमानीच्या वर ते शिल्प आहे. याही कमानीवर आपल्याला ते पुष्प दिसत आहे. आपण सध्या नाचनगावच्या सराईत आहोत. चावी भेटली होती पण ती दुसरी असल्यामुळे आपल्याला काय गेट उघडता आलं नाही. आपण गेटवरून अशा तऱ्हेने आतमध्ये प्रवेश करत आहोत. आतमध्ये शिरल्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही बाजूला तेवढ्या दिसत आहेत. सराई म्हणून नाचनगावचा या गडीचा वापर होत असे. गडी म्हणण्यापेक्षा ही सराईच म्हणणं योग्य ठरेल, कारण त्याची रचनाच त्या पद्धतीत आहे. चांगल्या परिस्थितीतला असलेला हा दरवाजा सराईच्या कोटाच्या भिंतीतच अशा पद्धतीने ह्या प्रवाशांसाठी केलेल्या खोल्या आहेत.
धर्मशाळा म्हणून वापर होत असेल येणाऱ्या जाणाऱ्या वाटचोरूंसाठी. ही या कोटातून वर जाणारी वाट दिसत आहे. आपण वर जाऊन पाहूयात. इथून आपल्याला बऱ्यापैकी कोटाची सर्व तऱ्हेने चौकट जी आहे ती निहाळता येते. चौकोनी आकारातच ही सराई आहे. सराईच्या आता बरोबर दरवाजाच्या वर आहोत आपण. दरवाजाच्या बाजूला असलेला हा एक भाग आणि दुसऱ्या बाजूचा हा भाग. आणि सराईतून आत शिरल्या आपल्याला पुढे जी विहीर दिसते त्या विहिरीचं हे वरून दिसणारं दृश्य. चला आपण त्या विहिरीपाशी जाऊ, पाहूयात विहीर कशी दिसते ते. विहिरीकडे जात आहोत आपण आता. पाहूयात विहिरीची रचना कशी आहे ते. विहिरी बऱ्यापैकी पाणी आहे. अष्टकोनी आकाराची विहीर आहे ही. या विहिरीत खाली उतरण्यासाठी ही वाट आहे असं कदाचित दिसतंय. बरोबर आहे. दोन्ही बाजूनी पायऱ्यांचा मार्ग आहे. इथून आपण या मार्गाने विहिरीत उतरू शकतो. अशा प्रकारे विहिरीत ह्या मार्गाने आपल्याला उतरता येते. बऱ्यापैकी इथं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. पाणी जास्त आहे त्यामुळे खाली उतरता येत नाहीये. पूर्ण सराईच्या कोटात सध्या आपल्याला एकूण 27 खोल्यांचा हा असा अवशेष वास्तुअवशेष दिसत आहे. बऱ्यापैकी संरक्षित असलेली घडी आपल्याला आतापर्यंतच्या विदर्भाच्या भटकंतीत दिसलेली आहे. विहिरीत उतरण्यासाठीचा हा मार्ग अशा पद्धतीत आहे. दोन्ही बाजूने पायरी मार्ग, या बाजूने एक, त्या बाजूने एक. सराईचा दुसरा दरवाजाचा हा मार्ग. सध्या हा मार्ग बंद आहे. आतमध्ये देवड्यांचं स्वरूप बऱ्यापैकी व्यवस्थित शाबूत आहे. महाराजांची प्रतिमा इथे लावलेली आहे. दरवाजाच्या ह्या कमानीतून समोरच्या आपल्या सराईचे विहंगम असे दृश्य.